नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री अण्णा चव्हाण. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव स्व वैरमलतनमानी विद्या मंदिर. मी आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी आज तुमच्या समोर 7वीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 14वा कवितेची ओळख या धड्यातील नाट्य सादर करीत आहोत. या नाटकासाठी आम्हाला मार्गदर्शन केले आहे गणित सर यांनी. या नाटकातील आपल्या समोर आजोबा म्हणून येत आहे यश पटाई. नमस्कार. तसेच या नाटकात आपल्या समोर बाबा म्हणून येत आहेत रुद्र बडे. नमस्कार. तसेच या नाटकात आपल्या समोर आजी म्हणून येत आहे शर्वरी कद्रे. नमस्कार. तसेच आपल्या समोर या नाटकात आई म्हणून येत आहे समीक्षा लांडे. नमस्कार. तसेच या नाटकात ताई म्हणून येत आहे काव्या काळे. नमस्कार. तसेच या नाटकात सुधीर म्हणून येत आहे अनुज दाभाडे. नमस्कार. मित्रांनो, शाळा सुटते, सुधीर घरी येतो, परंतु कोणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. अरे सुधीर, केव्हा आला? सातचा प्रवेश एवढा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवणे म्हणजे काय? कोणी सांगितले रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. अरे फार सोपं आहे हे. यात काहीच अवघड नाही. आपली कविता करण्याची व ती समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणे होय. आणि हेच तर सांगितले तुला बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नको. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं आणि कवितेचं आकलन होणं काय हे तुला समजेल. तुम्ही काय हो प्रयत्न करणार? आजपासून आपण कवितेत संभाषण करायचं. तो ते कागदावर उतरवून घेईल का आणि त्याला कविता म्हणजे काय, कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर हातपाय धु आणि दूध घे. आजीची कागद आणि पेन घेतो. आपण आता सुरुवात करतो. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करुती म्हणते. घरामध्ये लावते मी सांज वाद, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, भाजी नको करू तू कांद्याची पात. कधीतरी माझ्या भाजीला म्हणता का हो? नेहमीच त्याला देता खो. ही माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव छान छान चवळी. ए सुधीर, आंध्र इकडे ती दाताची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच घ्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबाची रात्रपाळी असते. अगं आई पटकन खायला दे काही. ऑफिसला जायची झाली गाई, नाही तर बॉस करून देणार नाही सही. कसली गाई कसली सई, आजीने दिली चपाती दिली. काय बाई कवितेची कमाल, बोलतात आणि हसतात तोंडावर धरून तुम्हाला. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला जातात. मला ज्या काठीने चप्पल कोठात जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला ना काही कळतच नाही. थोडून ठेवता ना काही. आई तुम्ही बाबावर चिडू नका. रागाचं तुम्ही सोडा आहे का? म्हणे रागाचा सोडा आहे का? कामाचा घेतलाय मी ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. चिडता का हो माझ्यावर? माया करावी सर्वांवर. तुम्ही आता नका भांडू. भांडण ऐकून येते रडू. तू लहान तोंडी मोठा घास करपलेले भाजीचं सुटलाय. सुधीर रुसतो. तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. खो खो असते पण आनंदी होऊन सहभागी होते. बरं का आजोबा आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरातली पिठाची सोजी. तुला सोजी हवी तरी कशाला? लाडू खाते सरी कशी ठेवते विशाला. चला सगळेजण जेवण करू. चवळीच्या भाजीवर ताव मार. सगळेजण एकत्र बसून जेवण करतात. रात्र झाली आता झोपा. सकाळी उघडू आपल्या कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण आवडताना दिसतात. सूर्य उगवल्या, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली गार. आंघोळीचे पाणी केले गरम पण. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन. झालाय उशीर तुला झटपट आवडला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कान टोपी. थंडीपासून बचावायची तीच युक्ती सोपी. सुधीर अंघोळ करून आवरून येतो. सुधीर तू लिहून घे नीट. यमक जुळायला हवे नीट. शब्दाचे यमक हवे नीट, तरच कविता बनते ठीक. बाबा रात्रपाळीहून परत येतात. त्यांना कालचा विषय आठवल्यावर ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. कामाचा आलाय कंटाळा. थोडं पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर माळा. अगोदर शिरासाठी रवा चाळा. तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही शिरा. सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर तसेच येईल पीक. टापटीपणा दररोज शिक. आजी आई खूप छान.
तुमच्या वाचून आले ना पाठ. आजोबा होकार दर्शवतात व सुधीर शाळेला निघतो. बस झाला कवितेचा पाऊस. आषाढी थोडीच पूर्ण होईल हाऊस. हा घे कवितेचा थोरांचा कवितेचा मळा. हे वाचून लागेल तुला कवितेचा लळा. सुधीर कवितांचे पुस्तक वाचतो. पुस्तक वाचल्यामध्ये एवढे तल्लीन होऊन जातो की त्याची कविता बनवण्याची क्षमता अधिक वाढते. बाबा, आई, ताई, आजोबा, नाजी याचं झालंय वाचू किती. ही कविता अंगणात उतरली की त्या मी वेचू कशा आणि किती. ही शांताबाईंची बाग आणि सुगड्याची वेगळी, ही दादीमांची घर आणि ही बालकवींची फुलराणी. मी चेतवले भावनांचे मोळ तुम्ही म्हणले. सर्वजण टाळ्या वाजवतात व